कच्चेपार सफारी गेट येथे गाईड मार्गदर्शन व पक्षी निरीक्षण कार्यशाळा। सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या कच्चेपार सिंदबोडी सफारी गेट येथील गाईडसाठी नुकतीच एक विशेष मार्गदर्शन कार्यशाळा व पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पर्यटकांना केवळ वाघच नव्हे तर जंगलातील संपूर्ण जैवविविधतेचा आनंद घेता यावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत गाईडना परिसरातील प्राणी, पक्षी, साप आणि वृक्षांची सविस्तर माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे या भागात प्रसिद्ध जय वाघाचा वारसदार बिट्टू याचे वास्तव्य होते। आता त्याचे वंशज येथे संचार करतात। वाघांशिवाय अस्वल, बिबट, सांबर, चितळ आणि रानगव्यांचे दर्शनही या परिसरात घडते। वाघांशिवाय अस्वल, बिबट, सांबर, चितळ आणि रानगव्यांचे दर्शनही या परिसरात घडते। वन्यजीव अभ्यासक कायरकर यांनी सफारी ट्रॅकवरील पगमार्क आणि वाघांच्या मार्किंगबद्दल तांत्रिक माहिती दिली। पर्यटकांशी संवाद साधताना संयम आणि सौम्य वर्तन ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले। वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर, क्षेत्र सहाय्यक गडपायले आणि वनरक्षक जावडे यांच्या नियोजनाखाली ही कार्यशाळा पार पडली। या उपक्रमामुळे कच्चेपार सफारी गेटच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे।